एक एक माणसं आला पाहिजे आमचा निवडून, नाहीतर नेतेगिरीचा छंद आहे आणि काम मात्र बंद आहे. नेतेगिरीचा छंद कराल, काम बंद कराल, दुकान तुमचं सुरू ठेवाल, हिरवा चारा खात बसाल आणि बाबासाहेबांची वस्ती मतासाठी सस्ती कराल. पाया पडतो तुमच्या पाया. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं कलाकारांचा एक जलसा माझ्या 10 सभांसारखा आहे. माझ्या 10 सभा आणि कर्डकांचा एक जलसा. कलावंत पोट तिडकीने ओरडू ओरडू सांगत आहेत. महाराष्ट्रातले कलावंत एक एक गाणं म्हणून सांगत आहेत. जा जाऊखेड्याचं प्रकरण पहा, जा खैरलांजीचं प्रकरण पहा, जा महाराष्ट्रात 300 कांड झालेत. महार मातंग ढोर दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढत चालले. बाबासाहेबांचा समाज ही माणसं तोडत आहेत आणि आम्ही मुरदाडलेलं माणसं त्यांना निवडून देत आहोत. आपल्या पोरांना शिकवा, आपली पोरं शिकली पाहिजेत. काल आमच्याकडे पैसे नव्हते तरी आमचा बाप आम्हाला, आजी आम्हाला शिकवायची. पोरींनो, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या माय माऊल्यांनो, आपल्या लेकरांना, आपल्या बहिणींना, आपल्या मुलांना शिकवा. बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिक्षण वाघिणीचं दूध आहे. पोरींनो, शिकाल, कलेक्टर व्हाल तर रिटायर्ड झाल्यावर काँग्रेसमध्ये जाऊ नका. पोरींनो, कलेक्टर व्हा, पोरांनो साहेब व्हा. रिटायर्ड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीत जाऊ नका. रिटायर्ड झाल्यानंतर सेनेत जाऊ नका. रिटायर्ड झाल्यानंतर राष्ट्रवादीत मरू नका. मरायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात मरा. काही हरकत नाही, सन्मानाचं मरण मिळेल तुम्हाला. नाही तर माझी भोतमांगे परिवारातली पोरगी नग्न करून मारण्यात आलं, उघड करून झाडण्यात आलं. भावाला सांगण्यात आलं बहिणीवर बलात्कार कर. भाऊ म्हणाला मी मरेन पण हे धंदे करणार नाही. भावालाही मारलं, बहिणीला मारलं, आईला मारलं. आपला समाज नंतर मेल्यानंतर खैरलांजीचा निषेध करतो आहे. पण ती बहीण ओरडत आहे, हे छत्रपती शिवाजी राजा, अरे ज्या मुसलमानाच्या मुलीला तू आई म्हणलास, हे बाबासाहेब आंबेडकरजी तुम्ही लेखणी घेऊन जगातली देखणी केला. हे बाबासाहेबजी, या देशातल्या संपूर्ण स्त्रियांच्या उद्धारासाठी हिंदू कोड बिल आणलात. हिंदू महिलांना उद्धार करण्यासाठी जगात सर्वात मोठा ठराव तुम्ही 1952 ला आणलात. आणि तुमचा विरोध करणारी या देशातली पहिली हिंदू महिला मेहताच आहे. बाबासाहेबजी, तुम्ही एकीकडे पदाचा राजीनामा देता की या महिलांना अधिकार भेटले पाहिजे, त्याच महिलावरती बलात्कार होताना ती पोरगी ओरडते आणि म्हणते की मला वाचवा, मला माझा भाऊ छत्रपती शिवाजी राजा द्या, नाहीतर मला माझा भाऊ बाबासाहेब द्या. मला चीड नाही हाच माझा गुन्हा. वामनदादाचं गाणं. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा.